इथे मी तुम्हाला भोगीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। ती माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मी तिथे 2 टिपसुद्धा दिलेले आहेत। मी जसं सांगते तसंच घ्या। शेंगदाणे घेतलेत, मटार घेतलेला आहे, मेथी घेतलेली, बीन्स घेतलेत, वांगी घेतलेली 2 आणि गाजर घेतलेले, वालपापडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हरभरे टाकलेले आहेत। इथे मी जवस आणि तीळ घेतलेले थोडं थोडं, ते भाजून घ्यायचं। थोडंसं जास्त घेऊन ते आपण नेहमीच्या भाजीलाही टाकू शकतो। हे चांगलं असतं, पौष्टिक ऑइल असतं जवसामध्ये, तर ते तुम्ही कुठल्याही भाजीत टाकू शकता। तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली, थोडंसं हिंग टाकले। इथे मी खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं होतं, ते टाकलेलं आहे। ते चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं। त्यामध्ये आता हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला 3 चमचे घेतलेले आहे, कारण गोडसर भाजी असते। जवस आणि तिळाचं वाटण केलं होतं तेही टाकलेलं आहे, त्यांनी चव इतकी छान येते, तुम्ही करून बघा एकदा। ही पहिली टीप। इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवरच तेल सुटेपर्यंत। मग त्यामध्ये ही दुसरी टीप मी तुम्हाला सांगते आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजेपर्यंत हे वाटण, आणि त्यानंतर ही भाजी टाकायची, बारीक गॅसवरच शिजून घ्यायची। चव खूप चांगली लागते। ज्यांना भोगीची भाजी आवडत नाही ती लोकंसुद्धा ही भाजी नक्की खातील। तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, नक्की चवीलाही छान लागते आणि वासही खूप सुंदर येत होता। इथे ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बारीक गॅसवर शिजून घ्यायची। ही झालेली आपली भोगीची भाजी रेडी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।